नमस्कार मित्रांनो, वेलकम टू रुचिता व्हील्स. नुकतीच आपण महाराष्ट्राची लाडकी यात्रा म्हणजेच अष्टविनायक यात्रा बाईकवर पूर्ण केली. ही यात्रा करण्याची इच्छा सर्वांचीच असते. तर मग चला, ती यात्रा कशी करायची, कधी करायची, यात्रेला लागणारा खर्च किती किंवा आपण कशा प्रकारे ती पूर्ण करू शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळूया. जर तुम्ही आमची अष्टविनायक यात्रेचे व्हिडिओज पाहिले नसतील तर त्या देखील तुम्ही जाऊन बघू शकता. आणि पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अष्टविनायक यात्रा कशी करायची? यात्रा करण्यासाठी 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही बसने करू शकता. पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणावरनं अष्टविनायक यात्रेच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. पण याचा मार्ग जो बस चालक ठरवेल तोच मार्ग तुम्हाला करावा लागेल. पण जर तुम्ही खाजगी वाहनाने करत असाल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार मार्ग करू शकता. अष्टविनायक यात्रा करण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर आपल्या सुविधेनुसार आपण जर पुण्याजवळ असेल तर पुण्याजवळील गणपती पहिले करून नंतर मुंबईतील गणपती करणे, आणि दुसरं म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने, ते म्हणजे या प्रकारे मोरगाव, सिद्धटेक, पाली, वर्धविनायक, नंतर थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव, आणि शेवटी यात्रा संपूर्ण करण्यासाठी मोरगावला परत आपण यायचं असतं. तर हा एक शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही यात्रा करू शकता. पण ह्यासाठी मात्र तुम्हाला खाजगी वाहन असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही वेळेमध्ये ही यात्रा पूर्ण करू शकता. अष्टविनायक यात्रा कधी करावी? तुमच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही अष्टविनायक यात्रा करू शकता. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर वीकेंडला यात्रा करू नये आणि चतुर्थीला. या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही वर्षभरात कधीही यात्रा करू शकता. पुण्यामध्ये थोडीशी गरमी लागू शकते, पण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये निसर्गाची साथ देखील तुम्हाला छान मिळेल. अष्टविनायक यात्रेला किती वेळ लागतो? जर तुम्ही बसने प्रवास करत असाल तर तुमची यात्रा 2 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकते. पण ते जर तुम्ही खाजगी वाहनाने प्रवास करताय किंवा शास्त्रोक्त पद्धतीने काढताय तर कमीत कमी 3 दिवस तुम्हाला लागू शकतो. तर ह्याच्यात जर आपण बघितलं, जर तुम्हाला अष्टविनायक याच्याबरोबर आजूबाजूचे पॉईंट्स देखील कव्हर करायचे असतील तर तुम्ही 4 दिवसांचा वेळ धरून चालू शकता. अष्टविनायक यात्रेसाठी लागणारा खर्च, जर तुम्ही बसने प्रवास करत असाल तर साधारणपणे 2,500 ते 3,000 खर्च तुम्हाला येऊ शकतो. परत जर AC बस आणि प्रायव्हेट रूम जर तुम्ही सिलेक्ट केली तर तो खर्च वाढू देखील शकतो. परत त्याच्यात तुमचा शॉपिंगचा खर्च, आणि जर तुम्ही खाजगी वाहनाने करत असाल तर पेट्रोलचा खर्च, टोल, स्टे या सगळ्या गोष्टींचा खर्च तुमचा वाढू शकतो. म्हणजे साधारणपणे जर आपण बघितलं 3,000 ते 4,000 रुपये एक खर्च येऊ शकतो. तेच जर तुम्ही थोडंसं सुविधाने केलं तर तुमचा खर्च देखील वाढेल. अष्टविनायक यात्रा दर्शन आणि राहण्याची सुविधा. दर्शन करतेवेळी जर गर्दी मिळाली तर तुम्हाला काही अष्टविनायक गणपतीच्या इथे दर्शन पासची सुविधा देखील उपलब्ध आहे. पुण्याजवळ असलेले काही गणपती म्हणजे मोरगाव, थेऊर आणि रांजणगाव या 3 गणपतीजवळ दर्शन पासची सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं दर्शन लवकर पूर्ण करू शकता. राहण्याची व्यवस्था प्रत्येकच देवस्थानाजवळ भक्तनिवासामध्ये उपलब्ध आहे. ती देखील तुम्ही घेऊ शकता. आपल्या गरजेनुसार आपण रूम घेऊन राहू शकतो. परत काही गणपतींजवळ अन्नछत्र देखील उपलब्ध आहे, त्याचाही आनंद आपण घेऊ शकतो. मात्र त्याची वेळ निश्चित असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये अन्नछत्राला पोहोचावं लागेल, तरच आपण प्रसादाचा लाभ घेऊ शकतो. अष्टविनायक गणपतींजवळ असलेले काही स्पॉट जे तुम्ही कव्हर करू शकता. मोरगाव गणपती, जेजुरी आणि नारायणपूरचं दर्शन तुम्ही करू शकता. सिद्धटेक गणपती भीमा नदीवर स्थित आहे, तर तेथील सिनिक स्पॉट तुम्ही जाऊ शकता. तिसरं आहे पाली. तर या गणपतीच्या मागे एक सरसगड नावाचा गड आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तो देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. महाडचा गणपती अगदी लोणावळ्यातच आहे, तर तुम्हाला लोणावळ्याचे एखाद पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. थेऊर गणपतीजवळ तुम्ही रामदारा हे मंदिर आहे, तर तेथे देखील तुम्ही जाऊ शकता. लेण्याद्री आणि ओझर हे जुन्नरमध्ये असून तुम्ही तिथे शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरीला देखील जाऊ शकता. आणि शेवटचा गणपती येईपर्यंत तुम्हाला घराची आठवण आलेलीच असेल. तर हे होते सगळे मुद्दे, जेणेकरून हे तुम्हाला तुमच्या अष्टविनायक यात्रेला मदतगार ठरू शकतात. यात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा.
तर अशाच माहिती आणि राईडसाठी रुचित ऑन व्हील्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.